कल्याण पश्चिमेतील सेठ हिराचंद मुथा महाविद्यालयामध्ये संविधान दिन आणि 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या पोलीस आणि जवान नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाची सुरुवात संविधानाला वंदन करून आणि हुतात्म्यांना पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली। या कार्यक्रमास कल्याणचे श्री पोलीस अधीक्षक श्री दत्ता कराळे, डॉक्टर माधवी निकम, संस्थेचे अध्यक्ष श्री प्रकाश मुथा, प्राचार्य वैशाली गोखले, सपना गादिया, दीपाली कांबळे तसेच मुथा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, ज्वेलर्स असोसिएशनचे सदस्य, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वन भारत न्यूज कल्याण। बाहेर मग आपल्या बुद्धीचं ड्रेन आउट झालं। आपण सगळं शिकलो इथं, आपण देशानं, आपल्या पालकांनी, आपल्या शिक्षण संस्थेने आपल्याला खर्च करायचा आणि त्याचा ज्ञानाचा फायदा आपण ड्रेन आउट होऊन दुसऱ्याला द्यायचा। हे करू नये असं एक माझं आपल्याला त्या संविधान दिनाच्या विषयी सांगायचं वाटतं। त्याच्याशीच निगडीत आहे तुमच्या ड्रेन ऑफ वेल्थ। आपण आपल्या बुद्धी इथे शिकायचा आणि त्याचा वापर जर का दुसऱ्या देशात दुसऱ्यासाठी केला तर ऑटोमॅटिकली ड्रेन ऑफ वेल्थ पण तिकडे जाणार, त्या देशाचा आर्थिक फायदा होणार, त्या देशाचा बौद्धिक फायदा होणार आणि मग आपण आपल्या देशाला नाव ठेवणार। मी मित्रांनो आपल्याला सांगू इच्छितो, आय हॅव वर्कड ॲज इंटरनॅशनल पोलीस ऑफिसर फॉर 1 year इन युगोस्लाविया। I have worked in India as a police officer and I have also worked as international police officer for 1 year on United Nations deputation. आपल्या देशाच्या बऱ्याचशा चुका जाणत आहेत, बाबा आपल्याकडे हे कमी आहे, ते कमी आहे वगैरे वगैरे, तर आपल्या देशात असं नाही, अरे वा ऐसा प्रत्येकाला एव्हरी वन फील दॅट द ग्रास इज ग्रीनर ऑन द अदर साइड, तसं काही नाही। आपल्याकडे जेवढी बेकारी आहे। तो भारत के संविधान की बात उठी थी। भारत के संविधान की बात कैसे उठी थी कि अंग्रेजी सैन्यों के अंदर हमारे युवक जो सेना के लिए भर्ती हुए थे और उन युवकों को इतना अपमानित किया गया था कि वो उससे बहुत ही अपने आप को इंसल्ट समझते थे। और उन युवकों में एक मंगल पांडे नाम का एक व्यक्ति था। सबसे पहले भारत की आज़ादी की बात और भारत का संविधान कैसा होना चाहिए उन्होंने अपनी इस आवाज़ को उठाया, लेकिन अंग्रेज़ों ने उनकी आवाज़ को दबा दिया गया और अंग्रेज़ों ने इसकी आवाज़ को आगे नहीं निकलने दिया। फिर महात्मा गांधी जी आए। महात्मा गांधी जी 1940 के अंदर गोपाल कृष्ण गोखले जी को ऑथराइज किया कि भारत का संविधान कैसा हो। इसके बाद में जब जवाहरलाल जी आए तो जवाहरलाल जी, मोतीलाल नेहरू ने एक रिपोर्ट बनाई, संविधान रिपोर्ट के नाम से जानी गई। और वो रिपोर्ट के अंदर ऐसा लिखा गया था कि भारत के संविधान की कल्पना, भारत का संविधान कैसा होगा, भारत की औद्योगिक उन्नति कैसे होगी, भारत की संस्कृति कैसे होगी, भारत की भाषाओं कैसे होगी। क्यों कि हमने देखा है कि आज़ादी के बाद और आज़ादी के पहले और जब संविधान लिखा जा रहा था तो हमारे यहाँ राष्ट्रभाषा के नाम पे अनेकों प्रश्न उठे थे। हमारे भारत की राष्ट्रभाषा क्या होगी थी, और फिर हमारे भारत की राष्ट्रभाषा के लिए हिंदी को प्रपोज किया गया, लेकिन साउथ के अंदर उसके लिए बहुत सारे हंगामा हो गया। और अंग्रेज़ी हमारे पत्र व्यवहार की भाषा होगी और हमारे भारत की राष्ट्रीय भाषा, जिस स्टेट की जो भाषा है वो हमारे भारत की सभी भाषा है, वो राष्ट्रीय भाषा होगी। देखिए कि उस वक्त इस प्रकार की कल्पना की गई थी कि हमारा भारत का संविधान, भारत कैसा होगा, भारत की उन्नति कैसे होगी, विकास कैसे होगा, हमारी Constitution once said he commemorated this day and he remembered the third US president, and the third US president, his name is Thomas Jeffrey. I remember him when sir was talking. Sir ज्यावेळेस बोलत होते तर थॉमस जेफरी हे कोण होते हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते। थॉमस जेफरी जे होते हे US प्रेसिडेंट होते 3ऱ्या नंबरचे, आणि त्यांनी अत्यंत अचूक असं विधान केलेलं आहे। तुम्ही मागे जे बसलेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मी हे बोलते फक्त, आणि ते सगळे पुढे बसलेले सगळे सिनियर आहेत माझे, म्हणून मी तुम्हाला सांगते की हे वाक्य तुमच्यासाठी आहे। थॉमस जेफरी जे आहे त्यांनी एक अत्यंत अचूक असं विधान केलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की संविधानामध्ये हे बदल किंवा ज्याला आपण अमेंडमेंट्स म्हणतो हे करता आले पाहिजे। नेहरूंनी सुद्धा कॉन्स्टिट्यूशनच्या लगेच पुढच्या वर्षी सांगितलं की येस, अमेंडमेंट्स मस्ट बी मेड, दे शुड बी अलाउड। वाय? कारण की तरुण पिढी जी असणार आहे, प्रत्येक तरुण पिढी एक वेगळं राष्ट्र असणार आहे। प्रत्येक तरुण पिढी एक नवीन जनरेशन जे आहे एक नवीन राष्ट्र असणार आहे, त्यांच्या गरजा वेगळ्या असणार आहेत, त्यांची निकड वेगळी असणार आहे, आणि म्हणूनच या संविधानामध्ये बदल करण्याचा आपल्याला जो अधिकार दिलेला आहे, ज्या अमेंडमेंट्स आहेत, आज आपल्याकडे 93 पेक्षा जास्त अमेंडमेंट्स आहेत। इफ आय एम नॉट रॉंग, वी हॅव मोर दॅन 93 अमेंडमेंट्स ॲट दिस मोमेंट, आणि या 93 अमेंडमेंट्स ज्या
चर्चा झालेल्या आहेत, या पार्लिमेंटमधनं पास होऊन आलेल्या आहेत, त्या सर्व अमेंडमेंट आपल्या चांगल्यासाठीच झालेल्या आहेत. पण त्या का झाल्या आहेत? कारण की आपण नागरिक म्हणून सुद्धा जागरूक असणं आवश्यक आहे. नागरिक म्हणून जर आपण जागरूक असू आणि हे